शेअर मार्केटची बनावट लिंक तयार करून 2 अनोळखी व्यक्तींनी 49 वर्षीय व्यक्तीला 68,26,000 रुपयांना गंडवले। ही घटना 19 एप्रिल ते 21 मे दरम्यान घडली। याबाबत किरण नागनाथ कोटा राहणार रंगराजनगर विडी घरकुल परिसर यांनी फिर्याद दिली। त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। कोटा टेक्सटाईल एजंट म्हणून काम करतात। गेल्या अनेक वर्षांपासून ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात। त्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे। एकदा सोशल मीडियावर शेअर मार्केटची एक जाहिरात दिसली। त्याची लिंक कोटा यांनी ओपन केली। त्यांच्या मोबाईलवर एका महिलेचा मेसेज आला। तिने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सुचवले। त्यासाठी DMA-IIFL चे बनावट ऍप्लिकेशन दिले। कोटा यांनी त्यावर वेगवेगळ्या बँक खात्यातून पैसे पाठवले। परतावा मोठा आहे, मात्र काही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला परतावा मिळणार नाही असे कळवले। त्यानंतर त्यांनी पुढची प्रक्रिया सुरू केली। अजून काही रक्कम पाठवली। एकूण 68,26,000ची रक्कम आशिष आणि टीना मल्होत्रा नावाच्या दोघांनी ही रक्कम घेतली, ती परत दिली नाही। अशा प्रकारे या दोघांनी आर्थिक फसवणूक केली अशी फिर्याद कोटा यांनी पोलिसात दिली। त्यावरून 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा अधिक तपास MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने करीत आहेत।